आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। यशवंत बहुउद्देशीय धर्मसंस्कार मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत घडवून आणला आगळा वेगळा लग्न सोहळा। डांगसौंदाणे येथे जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायणाच्या सांगता सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी श्री तुकाराम काशीनाथ सोनवणे यांचा मुलगा गणेश व कविता बोरसे यांचा या गाथा पारायणाच्या मंडपात शुभमंगल विवाह लावण्यात आला। यावेळी यशवंत बहुउद्देशीय धर्मसंस्कार मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून हा विवाह सोहळा आपल्या तुकाराम गाथा पारायणात पार पडला। याबाबत सविस्तर वृत्त असे की तुकाराम सोनवणे डांगसौंदाणे यांचा मुलगा गणेश व कविता दीपक बोरसे राहणार अहमदाबाद यांचे डांगसौंदाणे येथील आठवडी बाजारात गणेश यांचे भेडभत्त्याचे गणाजी चिवडा दुकान असल्याने त्या ठिकाणी ओळख झाली। कविता ही आपल्या आजीबरोबर बाजारात शेंगा विकण्यासाठी आलेली होती। त्या शेजारी गणेश यांचे भेडभत्त्याचे दुकान होते। गेल्या 20 दिवसापासून व 3 आठवडे बाजारात त्यांचा ओळख परिचय झाला होता। काल 11 रोजी गणेश यांनी कविता यांचे मामा व आजी आई यांना आपल्या घरी आमरसाच्या जेवणासाठी बोलावले असता याच ठिकाणी गणेश यांचा विवाह निश्चित करण्यात आला। लगेच विवाह करण्याचा आग्रह कविताच्या नातेवाईकांनी धरल्याने गणेशच्या आई वडिलांनाही ते मान्य करून त्यांनी होकार दिला। गावात तुकाराम गाथा पारायण सुरू होते। या ठिकाणी गणेश उत्तम पद्धतीने सुरुचित जेवण गणाजी चिवडा या माध्यमातून नावारूपास आल्याने पारायणातील बसलेल्या भाविकांना फराळाचे रोज करून देत होता। पारायणासाठी सभामंडप उभारण्यात आलेला होता। गावातून तुकाराम गाथेची सांगता मिरवणूक सुरू होती। ग्रामस्थांनी तुकाराम सोनवणे यांना तुकाराम गाथा पारायणाच्या सभामंडपामध्ये आपल्या गणेश या मुलाचे लग्न लावण्याचे सांगितले। दोघेही मंडळी त्यास तयार झाले। गणेश व कविताला हळद लावण्यात आली। गावातून दोघांना कपडे दागदागिने झाले। गाथा मिरवणुकीनंतर लगेच उपस्थित मंडळीच्या समोर कविता व गणेशचा शुभमंगल विवाह लावण्यात आला। या मंगल कार्यासाठी मिरवणुकीतील मंडळी वराडी बनली व त्यांनी गणेशला व कविताला शुभ आशीर्वाद दिले। नामदेव महाराज, दिलीप पाठक, अविनाश जोशी यांनी मंगलाष्टक म्हटले। तर त्याच ठिकाणी एकादशी असल्या कारणाने साबुदाण्याची खिचडी व फराळी पदार्थ वराडी मंडळीला फराळासाठी वाढवण्यात आली। असा आगळा वेगळा लग्न सोहळा पार पाडण्यात आला। या लग्न सोहळ्यासाठी यशवंत धर्मसंस्कार मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, उपाध्यक्ष निवृत्ती सोनवणे, उज्ज्वल बोरसे, बापू सोनवणे, हरी केले, श्याम गांगुर्डे, विठ्ठल चिंचोरे, मधुकर चव्हाण, गणेश चव्हाण, बापू मोरे, गणेश बोरसे, केदा बोरसे, शंकर सोनवणे, कैलास बोरसे, नारायण सूर्यवंशी, निंबा बागुल, अण्णा काकुडते, गणेश वाघ, आबा गायकवाड, भरत सोनवणे यांच्यासह गावातील तरुण, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे।